मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट होणार। परभणी येथील घटनेचा तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करीत शिंदखेड्यात काढण्यात आला मोर्चा। स्थायी समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी। आमदार राघवेंद्र बदाने यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या अस्तारीकरणाच्या कामाची केलेली मागणी नामंजूर करण्याची मागणी। साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे धुळेचे शिर्डी पदयात्रेस प्रारंभ। आणि कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील समस्यांबाबत शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांनी बस स्थानकास भेट देऊन विभाग नियंत्रकासोबत बैठक घेऊन समस्यांवर चर्चा केली। आगामी काळात बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे आश्वासन त्यांनी देत 2 दिवसात बस स्थानकात रस्ता काँक्रीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले। धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील समस्यांबाबत आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे तक्रार आल्याने त्यांनी शनिवारी बस स्थानकास भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी येत्या 2 दिवसात बस स्थानकात रस्ता काँक्रीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले। बस स्थानकाची पाहणी केल्यानंतर त्यांनी विभाग नियंत्रकांसोबत बैठक घेऊन विविध समस्यांबाबत चर्चा केली। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की धुळे मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांची तक्रार होती की आम्ही सकाळी बगळ्यासारखे येतो पण सायंकाळी कावळ्यासारखे काळे होऊन घरी येतो। त्या अनुषंगाने बस स्थानकाची पाहणी केली। मी व्यापाऱ्यांना खुशखबरी देतो की या ठिकाणी 2 दिवसात काँक्रीकरणाचे काम सुरू होईल आणि नवीन डेपोसाठी देखील 30 कोटींचा निधी शासनामार्फत आता मंजूर झाला आहे। त्याचा आराखडा नकाशा तयार करण्याचे काम सुरू आहे। येत्या 15 दिवसात आराखडा तयार होईल। त्यानंतर टेंडर काढून नवीन बस डेपोचे काम सुरू होईल। धुळ्यात अतिशय सुंदर बस स्थानक तयार होणार आहे। तसेच धुळे व नंदुरबार मिळून नवीन 250 इलेक्ट्रिक बसेस लवकरच दाखल होणार आहे। त्यामुळे येत्या काही दिवसात धुळे शहर मध्यवर्ती बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार आहे। नवीन बस स्थानकात नवीन गाळे बांधण्यात येणार आहे। गाळ्यांचे काम सुरू झाल्यानंतर सर्व गाळेधारकांशी चर्चा करून या विषयावर सकारात्मक तोडगा काढण्यात येईल असे त्यांनी सांगितले। या प्रसंगी त्यांच्याबरोबर विभाग नियंत्रक विजय गीते, संदेश माने, इंजिनियर कुणाल सोनवणे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र रामपळकर, ओम खंडेलवाल, मुन्ना शितोळे आदी उपस्थित होते। बस डेपोची पाहणी करण्यासाठी आलो। काही दिवसापूर्वी इथल्या नागरिकांची तक्रार होती का आम्ही सकाळी येतो आणि रात्री कावळ्यासारखं काळं होऊन जातो, परंतु त्यांना खुशखबरी देतो का 2 दिवसात या ठिकाणी कॉन्क्रीटचं काम चालू आहे आणि नवीन डेपोलाही 30 कोटी रुपये शासनाच्या मार्फत आता मंजूर झालेले आहे। त्याचं डिझायनिंग चालू आहे। डिझायनिंग पण 15 दिवसात पूर्ण होईल। ते डिझाईन येईल, त्याच्यानंतर टेंडर निघून नवीन बस डेपोचंही काम चालू होईल आणि एक अतिशय सुंदर असं बस डेपो या शहरात होईल आणि नवीन इलेक्ट्रिक बसेस 250 इलेक्ट्रिक बसेस धुळे आणि नंदुरबार मिळून त्यासुद्धा लवकरच या ठिकाणी दाखल होत आहे। तर धुळ्याच्या बस स्टँडचा चेहरा मोहरा लवकरच येणार आहे। तर एकदा काम चालू झालं तर सर्वांशी चर्चा करून त्या विषयावर चांगलं तोडगा। परभणी येथील सोमनाथ सुरवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेले आक्षेपार्ह विधान याचा निषेध करीत शिंदखेड्यात वंचित बहुजन आघाडी व भिल समाज विकास मंच यांच्यातर्फे शहरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। परभणी येथील सोमनाथ सुरवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत शिंदखेडा येथे वंचित बहुजन आघाडी व भिल समाज विकास मंच तर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। देशाचे माजी पंतप्रधान तथा माजी अर्थमंत्री मनमोहन सिंह यांना सामुदायिक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर पासून मोर्चास सुरुवात करण्यात आली। शिवाजी चौक पोलीस स्टेशन रोड, भगवा चौक मुख्य रस्ता मार्गे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला। यावेळी अनेकांनी मोर्चाला संबोधित केले। समारोपानंतर शिष्टमंडळातर्फे तहसीलदार अनिल गावंदे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यात परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या दोषींवर कारवाई करून कडक शिक्षा व्हावी, कुटुंबाला 5 कोटींची आर्थिक मदत द्यावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी, तसेच देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा त्वरित राजीनामा घेऊन
त्यांनी जाहीर माफी मागावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल पाटोळे, भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक ऐरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, सुनील सोनवणे, मुस्लिम समाजाचे विक्की खाटीक, इक्बाल तेली, भटके विमुक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष सतीश सूर्यवंशी, विजय मोरे, दिनेश मोरे, ॲडव्होकेट रवींद्र कुमार मंगासे, रामभाऊ मानिक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाच्या वेळी शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, अनंत पवार सह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वडार समाज के जो बाबा साहब आंबेडकर के लिए बहुत जाने जाते थे, ये वडार समाजाचे होते. बाबासाहेब आंबेडकरांचा पुस्तकांचा इतिहास त्यांना माहिती होता. बाबासाहेब आंबेडकर काय आहेत ते वडार समाजाच्या व्यक्तीला माहिती होतं, म्हणून ते आंदोलनात सहभाग झाले. आणि पोलिसांनी मुद्दामून, तो लॉचा विद्यार्थी होता, परभणी पोलिसांनी मुद्दामून त्याचा म्हणजे एका प्रकारे त्याचं मर्डरच केला. परभणी पोलिसांनी औरंगाबाद मध्ये त्याचं पोस्टमॉर्टम झालं. औरंगाबादच्या पोस्टमॉर्टम मध्ये रिपोर्ट मध्ये कळलेलं आहे की याचा जो मृत्यू झालेला आहे तो पोलीस प्रशासनाच्या मारण्यामुळे झालेला आहे. कशामुळे झालेला आहे? पोलीस प्रशासनाच्या मारण्यामुळे त्याचा जर मृत्यू झालेला आहे तर गृहमंत्री आणि तिथले जे काही नेते मंडळी आहेत, तिथला जो एक आमदार होता तो काय म्हणतो की ज्याने ते संविधानाचं जे शिल्प पाळलं तो मनोरुग्ण होता. अरे कस काय मनोरुग्ण होता? का बरं बाबासाहेबांचं संविधान दिसलं आणि तेव्हा तुमचं संविधान तुम्ही तोडतात का बरं? का हो, काय तुम्हाला काय म्हणजे तुम्हाला दाखवायचं काय आहे की बाबासाहेबांचं संविधान दिसलं म्हणून ते बाबासाहेबांचं संविधान तोड? आणि तुम्ही सांगा, तुम्ही काय सर्टिफिकेट वर तुम्ही डॉक्टर आहेत का? हा तुम्ही काय डॉक्टर आहेत का की तो संविधान ज्याने पाळलं तो म्हणे मनोरुग्ण होता? अरे कोणत्या हिशोबाने तो मनोरुग्ण होता की तुम्ही तात्काळ जर या सूर्यवंशी परिवाराला आर्थिक मदत द्या. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना एकच सांगणं आहे की तुम्ही डॉक्टर नाही, की तुम्ही डॉक्टरकीची डिग्री घेतली नाही आणि तुम्ही सांगताय की तो मनोरुग्ण आहे. आणि गेल्या कित्येक दिवसापासून हा जो अमित शहाच्या विरोधातला पूर्ण भारतभरात मोर्चे काढले जात आहे, परंतु तो माफी मागत नाहीये. का बरं माफी मागत नाहीये? अरे माफी माग आणि नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपतीला या मंचावरनं सांगणं आहे की लवकरच या तडीपार अमित शहाला माफी मागून या गृहमंत्री पद त्याचं काढण्यात. धुळे महानगरपालिकेच्या गुरुवारी दुपारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देत विविध योजनांअंतर्गतच्या सुमारे 55 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदादारांना मंजुरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीनंतर धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या सभेत विविध योजना अंतर्गत 55 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदादारांना मंजुरी देण्यात आली. यात विविध भागातील सुमारे 40 ते 45 विकास कामांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची प्रशासकीय सभा दिनांक 19 रोजी बोलवण्यात आली होती, मात्र ही सभा रद्द झाली. सदरची सभा गुरुवारी दुपारी 4 वाजता स्वर्गीय दिलीप पायगुडे सभागृहात बोलवण्यात आली होती, परंतु नेहमीप्रमाणे ही सभा अर्धा तास उशिराने सुरू झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील या उपस्थित होत्या. सभेच्या सुरुवातीला नवनियुक्त मुख्य लेखापरीक्षक बाळासाहेब तंटू, लेखापरीक्षक शेख, बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता वर्षा गुगरी यांचा आयुक्तांनी सत्कार केला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या या सभेपुढे सुमारे 29 विषयांचा जम्बो अजेंडा ठेवण्यात आला होता. अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजनेअंतर्गत प्रभाग क्रमांक 5, 6 आणि 10 मध्ये रस्ते काँक्रीटीकरण, गटार, उद्यान विकसित करण्याच्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 4,38,37,521 रुपये खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी भूषण एल चौधरी यांची अंदाजपत्रकीय दराने निविदा मनपाने स्वीकारली. या निविदेला सभेत मान्यता देण्यात आली. मनपाने यापूर्वी आस्था स्वयंरोजगार संस्थेला कामगार पुरवण्याचा ठेका दिला होता, मात्र या काळात अनियमितता असल्याची तक्रार तत्कालीन महापौरांसह नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे या संस्थेला ठेका रद्द करण्यात आला होता. यासोबतच संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची मागणी झाली होती. असे असताना ई निविदा प्रक्रियेत आस्था संस्थेने सहभाग घेत नवीन सामुदायिक शौचालय बांधकामाचे काम मिळवले आहे. हे विषय मनपा आधीत स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2 अंतर्गत सामुदायिक सार्वजनिक शौचालय दुरुस्तीच्या कामासाठी मनपा
मनपाकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. या कामासाठी 4,86,57,309 रुपये खर्चास शासनाने मान्यता दिली आहे. या कामासाठी सेवा फाउंडेशनची अंदाजपत्रकीय दराची निविदा सभेत मंजूर करण्यात आली. तर नवीन शौचालय बांधण्यासाठीच्या दुसऱ्या कामात आस्था संस्थेची निविदा स्थायी समितीने मंजूर केली. या कामासाठी 1,46,09,232 रुपये खर्चास शासनाची मान्यता आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध भागात सार्वजनिक शौचालय पुनर्बांधणीसाठी शासनाने 2,73,92,310 रुपये खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामासाठी देखील सेवा फाउंडेशनची सर्वात कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नवीन शौचालय बांधण्यासाठी शासनाने 1,76,57,706 रुपये खर्चास मान्यता दिली आहे. या कामासाठी देखील आस्था स्वयंरोजगार संस्थेची सर्वात कमी दराची निविदा सभेत मंजूर करण्यात आली आहे. मनपा शाळांमध्ये शौचालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. मूलभूत सोयी सुविधा अंतर्गत राज्य शासनाकडून मनपाला निधी मिळाला आहे. यातून विविध भागातील 34 कामे घेण्यात आली आहेत. यात 1 ते 3 कामांसाठी 99,65,295 रुपये मंजूर आहेत. यात संदीप चौधरी यांची निविदा सभेत मंजूर करण्यात आली. तसेच विविध भागातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या 11 कामांसाठी 9,99,39,690 रुपये खर्चास मंजुरी प्राप्त आहे. या कामांसाठी हिंद कन्स्ट्रक्शनची सर्वात कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. तर याच योजनेत विविध भागात सुशोभीकरण, सभागृह, पूल, रस्ता, ड्रेनेज लाईन व सभामंडप बांधणे अशा एकूण 20 कामांसाठी 19,99,92,767 रुपये खर्चास मान्यता आहे. या कामासाठी हिंद कन्स्ट्रक्शनची अंदाजपत्रकीय दराची निविदा मंजूर करण्यात आली. शिवाय याच योजनेतील विविध भागातील रस्ते काँक्रीटीकरणाच्या 5,99,82,851 रुपये खर्चाच्या कामासाठी मिलिंद मुडावतकर यांची अंदाजपत्रकीय दराची निविदा मंजूर झाली आहे. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत रस्ते व गटारीच्या 1,99,84,000 रुपये खर्चाच्या 4 कामांसाठी हिंद कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर करण्यात आली आहे. अशा वाटतात की सिलेक्टिव्ह प्री ऑडिट होणं गरजेचं आहे. त्या याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला स्पेसिफिक आदेश काढून त्याच्या बाबतीत आपण हे करू. ते फॉलो करायचे नाही करायचे किंवा तुम्हाला जे त्याच्यावर काही हे करायचं आहे तर त्यावरचा कॉल तुम्ही घेऊ शकता. परंतु आपल्याला सरसकट 100% प्री ऑडिटला येणार नाही. पण अगदी स्पेसिफिक मोठ्या याच्या बाबतीत जिथे कुठे ॲम्बिग्युटी वाटते किंवा इथे या गोष्टीचं प्री ऑडिट पण होणं गरजेचं आहे तर ते करण्यासाठी आपल्याला स्पेसिफिक दिलं जाईल. तर ते आपल्याला बघावं लागेल. असं स्पेसिफिक आदेश असतील तर आम्ही काढून देऊ. तुम्हाला ते फॉलो करायचे नाही करायचे दॅट्स युअर कॉल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते करता येईल. ते ठरावात टाकून घ्या की अशी जरी प्रोव्हिजन असली बाकीचे काही हे असले तर आर्थिक याच्या दृष्टिकोनातून काही बाबतीच्या आणि दॅट माईट बी प्री ऑडिट. आता तर कॅफोकडे जातातच त्या फाईल तर ते दोघं पण त्याच पदाचे म्हणजे इक्विव्हॅलंट पोस्टचे लोक आहेत तर ते बघतीलच तितक्या यांनी पण असं जिथं धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राघवेंद्र बदाने यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या काँक्रीट अस्तारीकरणाच्या कामाची केलेली मागणी नामंजूर करावी यासाठी अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार राघवेंद्र बदाने यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या काँक्रीट अस्तारीकरणाची केलेली मागणी नामंजूर करावी. या मागणीसाठी अक्कलपाडा उजवा व डावा कालवा शेती पाणी संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील आमदार राघवेंद्र बदाने हिवाळी अधिवेशन काळात दिनांक 21/12/2024 रोजी औचित्याच्या मुद्द्यावर केलेल्या भाषणादरम्यान अक्कलपाडा उजव्या व डाव्या कालव्याच्या काँक्रीट अस्तारीकरण संदर्भात मागणी केलेली आहे. सदर मागणीमुळे कालव्यात सिंचनासाठी किंवा धुळे शहरातील नकाने हरणमाळा तलाव भरण्यासाठी ज्यावेळी धरणाचे पाणी सोडले जाते त्यावेळी कालव्यातील पाणी नैसर्गिकरित्या जमिनीत झिरपून कालव्यालगत असलेल्या सुमारे 1 किलोमीटरपर्यंतच्या विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास खूप मदत होते व त्यामुळे उन्हाळ्यात मे जून महिन्यापर्यंत विहिरींची पाणी पातळी टिकून राहते. परंतु आमदार महोदयांनी मागणी केलेला कालव्यांच्या काँक्रीटीकरणामुळे तालुक्यातील बहुतांश विहिरी कूपनलिकांचे पाण्याचे स्रोत संपून कोरड्या ठाक होतील व एक प्रकारे शेतीचे वाळवंट करण्याचा गाठ घालण्याचा या मागणीला तालुक्यातील शेतकऱ्यांचा सुरुवातीपासूनच म्हणजे
जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या प्रक्रियेपासूनच विरोध आहे. धुळे तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेती सिंचनाचे धरण म्हणून निर्मिती उद्देश असलेल्या अक्कलपाडा निम्न पांझरा धरण अतिरिक्त 198 हेक्टर बुडीत शेतजमीन भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे एकूण प्रकल्प क्षमतेच्या फक्त 60% भरण्यात येते. दरवर्षी पावसाळ्यात लाखो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पांझरा नदीत नाईलाजाने पाटबंधारे विभागाला करावा लागतो. आज अक्कलपाडा धरण 100% भरण्यासाठी आवश्यक असणारा 250 ते 300 कोटींचा निधी देण्याबाबत तात्काळ भरीव तरतूद करणे आवश्यक आहे. त्याबाबतीत शासनाचा निधी वळवणे गरजेचे आहे. अक्कलपाडा धरणातून धुळे शहराला पाणी वापर हवाजावी असून 60%च्या हिशोबाने धुळे महानगरपालिकेला पाणी द्यावे हा कळीचा प्रश्न समोर आहे. अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणातून कागदोपत्री 100%च्या हिशोबाने कपोलकल्पित आकडेवारी जलसंपदा विभागाला सादर करून मंजूर करण्यात आलेला साक्री शहराचा पाणी वापर हक्क रद्द करणे गरजेचे आहे. तसेच अक्कलपाडा धरणातून शिरदाने येथील अनमोल अग्रवाल यांनी बनावट औद्योगिक प्रकल्प दाखवून मंत्रालयातून मंजूर केलेला पाणी वापर रद्द करण्यासारखे प्रश्न शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीत प्रचंड भेडसावत आहेत. या बाबतीत मागील अधिवेशन काळात अक्कलपाडा संघर्ष समितीच्या शेतकऱ्यांनी सुरत नागपूर महामार्ग 8 सप्टेंबर 2024 रोजी रास्तारोको आंदोलन केले होते. आम्हा शेतकऱ्यांना या संदर्भात विद्यमान सरकारकडे या मागण्या मान्य करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याच्या अपेक्षा विद्यमान विधानसभेत तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून आहेत. धुळे तालुक्यातील कोणत्याही भागातील शेतकऱ्यांना गटाने सामूहिक एकत्र येऊन उजव्या व डाव्या कालव्याची अस्तरीकरणाची मागणी केलेली असल्याचे ऐकवत नाहीत. अपवादाने ज्या कोण्या शेतकऱ्याने केली असेल त्यांच्या ठराविक क्षेत्रापुरताच हा विषय मर्यादित असू द्यावा. सरसकट कॉन्क्रीट अस्थिकरणाला अक्कलपाडा दावा उजवा कालवा बालाब क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांचा आजही विरोध आहे व भविष्यात देखील राहील. तसेच या विषयाविरोधात प्रसंगी टोकाचा आंदोलनात्मक पवित्रा घेऊन जनप्रक्षोभ प्रशासनापुढे उभा करण्याची शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे विषयाचे गांभीर्य ओळखून वास्तववादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना भविष्यात उद्ध्वस्त करणारी अन्यायकारक अपायकारक ठरणारी विद्यमान आमदार राघवेंद्र बदाने यांनी औचित्याच्या मुद्द्यावर विधानसभेत उपस्थित केलेली अक्कलपाडा उजवा व डाव्या कालव्याची कॉन्क्रीट अस्थिकरणाची मागणी नामंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी डॉक्टर लक्ष्मीकांत बोडरे, प्रदीप देसले, जगदीश नेरकर, गायत्री जयस्वाल, भारतभूषण पाटील, राहुल नेरकर, किशोर मासुळे आदी उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनात धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार श्री राघवेंद्र बदाणे यांनी अक्कलपाडा डावा कालवा उजवा कालवा अस्तरीकरणासंदर्भात शासनाकडे मान्य केली व त्या संदर्भातला जो काही प्रस्ताव आता भविष्यात सादर होणार आहे तो मंजूर करण्यात यावा अशी शासनाकडे मागणी केली. या संदर्भात अक्कलपाडा संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व शेतकरी इथे जमलेलो आहोत. आमचा एकच मागणी आहे की ही जी काही मागणी आहे विद्यमान आमदारांची, याच्यामुळे आमच्या शेतामध्ये जे काही पाणीचा जो काही कालव्याद्वारे ज्या वेळेला शेती सिंचनासाठी किंवा धुळे शहरासाठी ज्यावेळेला नकाणे तलाव भरण्याकरता ज्या वेळेला कालव्यांना पाणी सोडलं जातं त्यावेळेला नैसर्गिकरित्या काही ना काहीतरी पाण्याचं प्रमाण जे आहे ते जमिनीमध्ये झिरपत असतं. पर्यायाने आमच्या सभोवतालच्या ज्या विहिरी ज्या आहेत त्यांची वॉटर लेवल ही वाढत असते आणि मे-जून महिन्यापर्यंत त्या विहिरींचा स्रोत जो आहे तो टिकून राहतो. आता जर सरसकट अस्तरीकरणाचा जर आमदार साहेबांनी विषय मांडलेला असेल तर त्यामुळे आमच्या विहिरी ज्या आहेत त्यांना जे काही पाण्याचा जो स्रोत आहे तो भविष्यात अडू शकतो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीचं एक प्रकारे वाळवंट करण्याचा हा एक निर्णय आहे. त्याच्यामुळे आमचा सर्व शेतकऱ्यांचा प्रकारे या मागणीला विरोध आहे. तसेच आज अक्कलपाडा धरणासंदर्भात काही मूलभूत प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यमान आमदार महोदयांनी जर त्या प्रश्नामध्ये जर लक्ष घातलं तर नक्कीच शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही काम करण्याचं आहे ते काम होऊ शकतं. आज धरण 100% धरणाचा जो काही आटकावाचा जो सांडवा आहे तो बांधला गेलेला आहे, पण 198 हेक्टर वाढीव जमिनीची भूसंपादन प्रक्रिया रखडल्यामुळे त्यासाठी 250-300 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. तो निधी शासन मंजूर करत नाही. त्यामुळे फक्त धरण 60% भरण्यात येतं. पावसाळ्यामध्ये जवळपास धरणाच्या 10 पटी एवढं पाणी पांझरा नदीमध्ये वाया घातलं जातं, अक्षरशः वाया घातलं जातं. जर त्या ठिकाणी जर आपण निधीची तरतूद केली तर ते धरण 100% भरेल. पर्यायाने सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. या अक्कलपाडा धरणातून मागच्या वर्षी एक धुळे शहरासाठी एक पाईपलाईन नेलेली आहे. त्या पाईपलाईनमुळे अवास्तव पाणी धुळे महापालिका डायरेक्ट वाहून घेऊन जाते. त्या जर ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला काही मोजमाप असतं त्याप्रमाणे 60%च्या धरणाच्या हिशोबाने जर धुळे शहराचाही पाणी वाटा त्यांनी निश्चित करून दिला तरी शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. या अक्कलपाडा धरणावरती अपूर्ण असलेल्या अक्कलपाडा धरणावरती साक्री शहराची पाईपलाईन मागच्या वर्षी मंजूर केलेली आहे. ती या मंजुरीचा GR देखील रद्द केला तरी शेतकऱ्याच्या हिताचं काम होऊ शकतं. या अक्कलपाडा धरणावरून शिरदाणे येथे अनमोल अग्रवाल नामक एका व्यावसायिकाने बनावट उद्योग दाखवून शेतीसाठी 400-500 एकरसाठी त्याने तिथे शेतामध्ये शेततळे बांधलेले आहेत. अक्षरशः पाण्याची चोरी चालू आहे. मागे 2017 पासून ती चोरी चालू आहे.
त्या बाबतीत जर त्यांनी लक्ष घातलं आणि तो संबंधित त्या बनावट उद्योगिक दाखवून जो काही त्यांनी पाणी वापर मंजूर केला आहे तो शासन स्तरावरती रद्द केला तर शेतकऱ्याच्या हिताचं काम होणार आहे. या सगळ्या गोष्टी प्रलंबित असताना अस्तरीकरणाची मागणी ही सरसकट कुठल्याही शेतकऱ्यांच्या ग्रुपने किंवा गावाने किंवा एखाद्या संघटनेने केलेली नाही. जिथे कुठे एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये अडचण असेल तिथे अस्तरीकरण केलं तर संघर्ष समितीचा विरोध नाही. पण धुळे शहरातील देवपुरातील साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे धुळे ते शिर्डी पायी यात्रेस शुक्रवारी दुपारी मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली. धुळे शहरातील देवपुरातील साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्रतर्फे धुळे ते शिर्डी पदयात्रेस शुक्रवारी दुपारी प्रारंभ करण्यात आला. साई सेवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल गवळी यांच्या वतीने सदर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे पदयात्रेचे सलग 9वे वर्ष असून यापुढे ही पदयात्रा सुरूच राहणार आहे. पदयात्रा ढोल ताशे तसेच डीजेच्या तालावर 5 ते 6 दिवसात नवीन वर्षात शिर्डी येथे पोहोचेल. या पदयात्रेत महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष विशाल गवळी, भगवान गवळी, मनोज मोरे, संजय वाल्ले, बटू गवळी, सनी पाटील, सागर गवळी तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजन साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बहुउद्देशीय संस्था दरवर्षाप्रमाणे धुळे ते शिर्डी पाययात्रा आमचा हा 9वं वर्ष आहे. आम्ही नवीन वर्षाचं दर्शन घेतो साईबाबांचं आणि दरवर्षाप्रमाणे आम्ही धुळे ते शिर्डी पाययात्रा वाचत काढतो. आमचे साईबाबा मित्र मंडळ साईबाबा मंदिरापासून ओम साईराम. दरवर्षाप्रमाणे श्री साई सेवा बहुउद्देशीय संस्था व साई सेवा ग्रुप यांच्या वतीनं आम्ही दरवर्षी धुळे ते शिर्डी ही पदयात्रा काढत असतो. त्यामागे आमचा संपूर्ण उद्देश हाच आहे की आमचा जो साईबाबा मित्रमंडळ साईबाबा नगर हे जे की दरवर्षी किंवा येणारं वर्ष सद्गुरू साईनाथांच्या कृपेने आम्हा सर्वांना चांगलं आनंदित जावो, सुख समृद्धीचं जावो असा आमचा हा आज 27 डिसेंबर आम्ही आज दुपारी आता ही दिंडी निघणार आहे. आमचा 6 दिवसाचा तिथेपर्यंत प्रवास असेल. रस्त्यात जे आमचे काही साई सेवक असतील त्यांची भोजनाची व्यवस्था, चहा पाणी नाश्ता याची सर्वांची व्यवस्था आमचे अध्यक्ष विशाल भाऊ गवळी व मी या ग्रुपचा श्री साई सेवा ग्रुपचा मार्गदर्शक संस्थापक म्हणून मार्गदर्शक बापूदादा चौधरी या नात्याने आम्ही दरवर्षी आमचा एकच हेतू असतो जे आपले मित्रपरिवार आहे, आम्ही मध्यमवर्गीय जे लोक आहेत त्यांचं सद्गुरू साईनाथांचं एक दर्शन घडावं आणि आम्हाला नेहमी मदतीचा शुभ आशीर्वाद म्हणून मोरे असतील, आमचे अप्पा गवळी असतील, सर्व जण असतील, भगवान अप्पा असतील, सर्व साई सेवा प्रतिभाताई असतील, सर्व जे काही आम्हाला मान्यवर आहेत त्यांचा आम्हाला नेहमी एक चांगला आशीर्वाद व मार्गदर्शन घडतं. श्री साई सेवा ग्रुपच्या मार्गदर्शक या नात्यानं व माझा भाऊ आदरणीय विशाल भाऊ गवळी यांच्या वतीनं हे जे ज्येष्ठ मंडळी आम्हाला आशीर्वाद द्यायला येतात यांचं तसेच या आपले साईबाबा नगरचे जे वीर शिवलिंग आहेत, गवळी समाजाचे जे पंचमंडळ असतील त्यांचंही मी मनापासून आभारी मानतो. विशाल भाऊ गवळी आम्ही साई सेवा ग्रुपच्या वतीनं सर्व आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. ओम साईराम. कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना उभाटा महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की कल्याण येथे एका 13 वर्षीय बालिकेवर सुरुवातीला अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करून तिचा मृतदेह फेकून देण्यात आला. या प्रकरणी आरोपी विशाल गवळी व त्याची पत्नी साक्षी गवळी यांना पोलिसांनी अटक केली असून सदरची घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. बदलापूर घटनेनंतर कल्याण घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार अधोरेखित झाले असून महिलांना दिवसा देखील फिरणे अवघड झाले आहे. महिला सुरक्षित नसताना अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे अनेक प्रकार गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलेले आहे. महिलांसोबत आता बालिका देखील असुरक्षित झाल्या आहे. कल्याण प्रकरणातील आरोपी गुन्हेगार असून त्याच्यावर या अगोदरही पीडनाच्या अनेक केसेस दाखल आहेत. तरी सदरची घटना ही महिलांसाठी असुरक्षितता निर्माण करणारी असून या गुन्ह्यातील आरोपींचा लवकरात लवकर तपास करून त्यांना फासकावर लटकवणे गरजेचे आहे. म्हणून संबंधित खटला जलदगती न्यायालयात चालवून संबंधित आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना राज्य उपनेते शुभांगी पाटील, जिल्हा समन्वयक संगीता जोशी, उपजिल्हा प्रमुख अरुणा मोरे, महानगर प्रमुख जयश्री वानखेडे,
महिला आघाडी सदस्य ज्योती चौधरी आदी उपस्थित होते. आज आम्ही धुळे येथील कलेक्टर साहेबांना, पापडकर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो होतो. कल्याण येथील घटनेचा निषेध म्हणून आजचं आम्ही महिला आघाडी शिवसेनेतर्फे निवेदन दिलेलं आहे. तेथील विशाल गवळी यांनी एका मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर अत्याचार केले. त्यात त्यांची पत्नीही सहभागी होती. तिच्यावर अत्याचार करून आणि तिला मारण्यात आलं. ह्या घटनेचा निषेध म्हणून आणि त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये, लवकरात लवकर कोर्टमध्ये चालून आणि त्या नराधमाला शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आज शिवसेना धुळे महिला आघाडीने आज निवेदन दिलेलं आहे उद्धव साहेबांच्या शिवसेनेने. कारण की आपण बघत आहोत की महाराष्ट्रात गृहमंत्रींचा वचकच नाही. रोजच्या रोज अनेक महिलांवर अत्याचार होत आहेत, त्यांना मारून टाकण्यात येत आहेत, पण त्या नराधमांना कुठल्याही प्रकारे फाशीची शिक्षा होत नाही. आपण बीडचं प्रकरण बघितलं, परभणीचं प्रकरण बघितलं. बीडचा मारेकरी अद्यापही मोकाटपणे फिरत आहे, कारण की तो सत्ताधारी पक्षाचा मंत्रीच्या लागेबांधे असल्यामुळे तो आजकाल मोकाट फिरत आहे. तशीच घटना काल कल्याण येथेही घडलेली आहे. जर माझ्या माता भगिनी सुरक्षित नसतील महाराष्ट्रात तर गृहमंत्रींनी त्याचा राजीनामा दिला पाहिजे. कारण की माता भगिनी हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. इथे शाहू फुले आंबेडकर, सावित्रीबाईंचा महाराष्ट्र आहे. आणि या ठिकाणी जर विशाल गवळीसारखा माणूस हा मोकाट फिरत असेल आणि त्याला फाशीची शिक्षा होत नसेल तर नक्कीच आम्हाला महिला आघाडीला हा कायदा हातात घेऊन त्या नराधमाला त्याच पद्धतीने शिक्षा देण्यास आम्ही तेवढी क्षमताही ठेवतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाचा कायापालट होणार. परभणी येथील घटनेचा तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करीत शिंदखेड्यात काढण्यात आला मोर्चा. स्थायी समितीच्या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी. आमदार राघवेंद्र बदाने यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात अक्कलपाडा धरणाच्या अस्तारीकरणाच्या कामाची केलेली मागणी नामंजूर करण्याची मागणी. साईबाबा मित्र मंडळ व साई सेवा बहुउद्देशीय संस्थेतर्फे धुळेचे शिर्डी पदयात्रेस प्रारंभ. आणि कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजची बातमीपत्र संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. व्हिडिओ पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.